नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, स्थानिक आमदार सदा सरवणकर आणि शिवसेना सचिव संजय मोरे यांच्यामुळे माहीम संजय नगरी रहिवाशांचा पुनर्वसनाचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल अशी माहिती युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई तानसेन ननावरे आणि युनायटेड सफाई कामगार संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष भाई ईश्वरसिंग झंझोटड यांनी महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेलला दिले आहे। आश्रय योजनेतील पात्र रहिवाशांना भूभाग क्रमांक 568B येथील संजय नगरी पुनर्वसन प्रकल्प SRA योजनेत समाविष्ट करून घ्यावे अशा तऱ्हेची मागणी गेले काही महिने प्रशासनाकडे रहिवाशांच्या वतीने करण्यात येत आहे। अनेक बैठकाही सहाय्यक आयुक्त जी उत्तर यांच्या दालनात झालेल्या आहेत। आज 19 सप्टेंबर 2024 रोजी सहाय्यक आयुक्त जी उत्तर यांच्या दालनामध्ये भाई तानसेन ननावरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संजय नगरी आश्रय योजनेतील रहिवाशांची व्यापक बैठक झाली आणि येत्या 15 दिवसात हा प्रश्न निकाली काढू असं आश्वासन सहाय्यक आयुक्तांनी या बैठकीत दिले आहे। याबाबत महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेलशी बोलताना युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई तानसेन ननावरे आणि युनायटेड सफाई कामगार संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष ईश्वरसिंग झंझोटड यांनी सांगितले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार सदा सरवणकर आणि शिवसेना सचिव संजय मोरे यांच्यामुळे संजय नगरी आश्रय योजनेतील पात्र झोपडीधारकांना लवकरच न्याय मिळणार असून पाठपुराव्यानंतर आता हा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे। यासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, स्थानिक आमदार सदा सरवणकर, शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या सहकार्यामुळे आता संजय नगरी आश्रय योजनेतील पात्र झोपडीधारकांचे SRA योजनेमध्ये पुनर्वसन होणार असून सहाय्यक आयुक्त उत्तर जी उत्तर विभाग यांनी तशा सूचना तथा आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत। येत्या 15 दिवसात हा प्रश्न मार्गी लागेल असा विश्वासही माध्यमांशी बोलताना भाई तानसेन भाई ननावरे आणि ईश्वरसिंग झंझोटड यांनी महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेलकडे व्यक्त केला आहे। भाई तानसेन ननावरे याबाबत काय म्हणाले ते आपण या व्हिडिओत पाहू। आपल्या सोबत आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युनायटेड या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई तानसेन ननावरे। गेले काही महिने संजय नगरी पुनर्वसनाच्या प्रश्नावर ते काम करतायत आणि आज महापालिका सहाय्यक आयुक्तांकडे एक बैठक झाली। या एकूणच प्रकरणाबद्दल भाई काय सांगाल? भाई आजची बैठक या विषयावरची चौथी बैठक। यापूर्वी मी सहाय्यक आयुक्त नामी साहेबांच्या दालनामध्ये बैठक झाली, चीफ इंजिनियर मुंबई महानगरपालिका यांच्या ग्रँड रोड येथे बैठक झाली, मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक झाली आणि आज ही शेवटची बैठक होती। गेली 10, 15, 20 वर्षापासून माहीम मोरी रोड येथे नवजीवन कामगार चाळ येथील पुनर्वसनाचा प्रश्न रेंगाळत पडलेला आहे। ही जी वसाहत आहे ही मुंबई महानगरपालिकेच्या भूखंडावरची वसाहत आहे। त्या वसाहतीमध्ये मुंबई महानगरपालिकेतल्या SWM खात्याच्या कर्मचाऱ्यांसाठी ती भूखंड आहे। आता ती इमारत निष्कासित करून 8-10 वर्ष झाले, नवीन इमारतीचं काम अजून काही पूर्ण झालेलं नाही। त्यात सर्वात मोठा अडचण अशी होती की त्या भूखंडावर असलेल्या झोपडपट्टी रहिवाशांच्या विकासाचा प्रश्न होता आणि या निमित्तानं मुंबई महानगरपालिकेने आश्रय नावाची एक नवीन योजना
समोर आणली. त्या आश्रय योजनेअंतर्गत आता असलेल्या झोपड्यांना निष्कासित करून त्यांना भाडं देण्याचा ठराव महानगरपालिकेने मंजूर केला. माझा पहिला प्रश्न असा होता की ज्या रहिवाशांना जे भाड्याचं क्षेत्र दिले आहेत याची महानगरपालिकेच्या बजेटमध्ये प्रोव्हिजन आहे का, आणि ते किती दिवसाची प्रोव्हिजन आहे. समजा 1 वर्ष भाडं दिलं, नंतर त्याला जबाबदार कोण, आणि भाडं घेऊन चेक घेऊन भाडे करार करून जर रहिवाशी इतरत्र राहायला गेले त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी कुणाकडे. आणि म्हणून सातत्यानं एका गोष्टीचा पाठपुरावा केला की त्याच भूखंडाच्या शेजारी महानगरपालिकेच्या जमिनीवर एक संजय नगरी SR योजना सुरू आहे. आमची क्षुल्लकची मागणी अशी होती की या नवजीवन कामगार वसाहतीतल्या रहिवाशांना शेजारच्या संजय नगरी SR प्रकल्पामध्ये समाविष्ट करून घेण्यात यावं, आणि त्यानुसार त्यांच्याशी डेव्हलपरचे विकासकांचे ॲग्रीमेंट झालं पाहिजे. ते ॲग्रीमेंट SR मार्फत रहिवाशांना हवाली करण्यात आलं पाहिजे. या मागणीसाठी माननीय स्थानिक आमदार सदाभाऊ सरवणकर, माननीय नगरसेविका स्नेहल देसाई, शीतल गंभीर आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचे सचिव माननीय संजय मोरे साहेब या सर्वांनी पुढाकार घेऊन रहिवाशांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. आज त्या सर्व प्रयत्नाला यश आलं आणि आज महानगरपालिकेच्या दालनामध्ये SRA, डेव्हलपर आणि रहिवाशी या सर्वांची एक संयुक्त बैठक झाली, आणि ह्या बैठकीमध्ये 3 ऑक्टोबरपर्यंत या सर्व रहिवाशांचे विकासकाबरोबर करार करून SRA मार्फत ते रहिवाशांना हवाली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आणि एकदा का SRA बरोबर करार झाला तर मला असं वाटतं की रहिवाशांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. भविष्यामध्ये त्यांचं पुनर्वसन होईल, आणि तेही पुनर्वसन आम्हाला फक्त दादर माहीम परिसरातच पाहिजे आहे. अशा प्रकारच्या मागण्या घेऊन आज आमची बैठक झाली, आणि या सर्व बैठकीचा समारोप व्यवस्थित झाला, यशस्वी झाला. सर्व संबंधितांनी या ठरावावर अनुमती दर्शवली, सर्वांच्या स्वाक्षऱ्या झाल्या, आणि मला असा विश्वास वाटतो की 3 ऑक्टोबरच्या आत सर्व रहिवाशांना त्यांच्या विकासकाबरोबरचे करार त्यांच्या हाती पडतील आणि त्यांच्या उज्ज्वल भवितव्याची वाटचाल होईल असा विश्वास व्यक्त करतो. आणि पुन्हा माननीय आमदार सदा सरवणकर, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मी मनापूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो. आपण गेली 8-10 वर्ष हा प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम केलं, गोरगरिबांना न्याय देण्याचं काम केलं. जे धोरण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीचं आहे, जे धोरण माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं आहे, सर्वांना घर, सबका विकास, सबका साथ आणि सर्वांना विकास, सर्वांना घर, या योजनेमध्ये या नवजीवन कामगार वसाहतीतील लोकांना न्याय मिळाला असं म्हणतो. आभार. ईश्वरभाई, आजच्या बैठकीला स्थानिक पदाधिकारी कोण कोण उपस्थित होते? मीटिंगमध्ये उपस्थित सर्व नवजीवन चाल कमिटीचे चेअरमॅन अडसूळ साहेब, प्रकाशजी, सुरेशजी, रामलालजी, जयंतीभाई, संदीपभाई सगळे रहिवासी उपस्थित होते, आणि एक चांगले वातावरणाची मीटिंग झाली. आणि जे आम्ही युनायटेड सफाई कामगार संघटना आणि युनायटेड रिपब्लिकन पार्टीचे वतीने जे मागणी केली होती ते सरकार किंवा महानगरपालिका आणि ते मान्य केली. आणि असाच आम्ही आमच्या सफाई कामगारासाठी नेहमी लढत राहणार आणि याला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करणार. आणि तानसेनबाईंनी जे भूमिका मांडली त्यांच्यासमोर, त्यांच्या मी तानसेनबाईंचं स्वागत करतो. ते शिंदे साहेबांना आम्ही काल भेटलो, ते संजय मोरे साहेबांनी इथे फोन करून सांगितलं की 1 लाख पण जे कामगार आहे, जे सफाई कामगार आणि जे झोपडपट्टी रहिवासी आहेत त्यांच्यावर अन्याय नाही झाला पाहिजे, त्यांचं पण मी कौतुक करतो. आणि चांगली मीटिंग झाली. आणि भवितव्यासाठी जे SRमध्ये आम्हाला आमदी साहेबांनी सांगितलं की तुम्ही पण थोडं लक्ष द्या, तर आम्ही तानसेनबाईच्या नेतृत्वाखाली ते SRमध्ये देखील आम्ही भेट घेणार आहे. आणि लवकरात लवकर कसं ॲग्रीमेंट करता येईल आणि आपल्या लोकांना न्याय देता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार अशी मी सर्वांना, रामलालजी आहे, सुरेशजी आहे, प्रकाशजी हे लोकांना विनंती करतो. असं तुम्ही एक संघटित राहा आणि सगळे मिळून काम करूया, आपल्याला परमेश्वर यश देईल एवढं तुम्ही सगळ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो.
नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा।